स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। लग्न होऊन अवघे काही महिने झाले असतानाच पत्नीने पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण खून केला। पती झोपेत असतानाच पत्नीने डाव साधला। ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली। या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली। दरम्यान पती सतत लगट करत असल्याच्या कारणावरून तिने त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं। अनिल तानाजी लोखंडे वय 53 राहणार प्रकाशनगर कुपवाड असं मृताचं नाव आहे। तर राधिका बाळकृष्ण इंगळे वय 27 राहणार वड्डी तालुका खटाव जिल्हा सातारा असं संशयित पत्नीचं नाव आहे। या प्रकरणी मुकेश मोहन लोखंडे वय 35 यांनी फिर्याद दिली आहे। अनिल लोखंडे यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालंय। त्यांना 2 मुलंही आहेत। मे मध्ये त्यांनी राधिका हिच्याशी दुसरं लग्न केलं। लग्न झाल्यापासून अनिल पत्नी राधिकाशी सतत लगट करत होता, पण राधिकाला ते आवडत नव्हतं। त्याच कारणातून चिडून तिने पती अनिल याचा खून केला। घटनेनंतर कुपवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। तातडीने हालचाली करत संशयित पत्नी राधिका हिला अटक केली। आज दुपारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे।